नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 31 जुलै 2025 वार गुरुवार गुंतवणूक मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये पावसाचं या ठिकाणी आपल्याला वातावरण पाहायला मिळते। त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ देखील कमी पाहायला मिळते। यामुळे दरावरती काही परिणाम झालेला पाहायला मिळते काही आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर जर पाहू की आज कोणत्या शेतमालाचे दर बदल झालेले पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी माल जे येते 50 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळतोय। काश्मीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी माल जे येते 4 रुपयापासून देखील आपल्याला काश्मीरसाठी दर पाहायला मिळते। तुकडा कॉलमची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा कॉलमसाठी साधारणतः दर जे येते 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला मिळतात। जिप्समची क्वालिटी पाहू शकता। जिप्सो फुलासाठी साधारणतः दर जे येते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 50 ते 55 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सो फुलाचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे येते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 5 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 तर हलके माल जे येते 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पाहायला मिळतात। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः 40 तर पिवळ्या झेंडूसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर आवक कमी जास्त झाल्यामुळे पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 75 तर हलके माल जे ते 50 ते 55 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळतोय। आज कांद्यांची आवक जी आहे ते साधारणतः स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु दर जे आहे ते साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोळ्या साईजमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर सरासरी मार्केटमध्ये 13 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला कांद्यांची विक्री मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। कांद्यांची आवक जी आहे ते भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईजमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला चिवळे कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। तर कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः 1-2 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल कांद्यांच्या दरामध्ये कायम पाहायला मिळते। पालकची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील पालकसाठी दर पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। विलायती कोथिंबीरीचे दर जे येते साधारणतः 3 ते 4 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज मेथीसाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 3 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 35 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात।
काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत हिरव्या तसे पांढऱ्या काकडीसाठी दर पालावतात. तर हिरव्या चांगल्या काकडीचं साधारणतः दर येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते. काकडीची आवक वाढलेली पालावते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः कमी पालावतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहे साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून वांग्यांचे दर पालावतात. पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पालावतो. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे येते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पालावतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पालावतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात. हलके माल जे येते 45 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पालावतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात. हलके माल जे येते 25 ते 26 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पालावतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात. हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला डांगरसाठी दर पालावतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पालावते. त्याचबरोबर हलके माल जे येते साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पालावतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात. हलके माल जे येते 6 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पालावतात. सातारा आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत दर पालावते. तर हलक्या माल जे येते साधारणतः 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पालावतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पालावते. तर कवळ्या आल्यासाठी 10 ते 15 रुपयापर्यंत दर पालावतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला कवळ्या माल आल्यासाठी दर पालावतात. भेंड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती भेंड्यांची आवक पालावते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंड्यांच्या दरामध्ये देखील घसरण पालावते. चांगले माल जे येते साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत भेंड्यांचे दर पालावते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पालावते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते. हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पालावते. टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण पालावते. चांगल्या मालासाठी साधारणतः 25 ते 28 रुपयापर्यंत दर पालावते. एका दुसऱ्या वक्कलसाठी 30 रुपयापर्यंत दर पालावतं. तर हलके माल जे येते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पालावतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज टोमॅटोसाठी पालावते. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पालावतात. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतो. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील आपल्याला पापडासाठी दर पालावतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पालावतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 तर हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील चवळीचे दर पालावतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतात. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पालावतात. गावरान शेताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान शेताफळासाठी साधारणतः 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते. तर जम्बो सीताफळाचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये चांगले पाहायला मिळतात. त्याचबरोबर लहान साईजमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला सीताफळाचे दर पाहायला मिळतात. सुटवांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटवांसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते.
तर मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल 18 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला स्वीटकॉर्नचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नचे दर जे आहे ते 1-2 रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये पपईचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये पाहायला मिळतं. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये हलक्या मालाची आवक झालेली पाहायला मिळते. तर चांगले माल जे आहेत साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत आज हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात. तर चांगल्या मालाची आवक जे आहे ते घटल्यामुळे दर जे आहे ते चांगले पाहायला मिळतात. परंतु मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचे परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते. पिंकताव्यांच्या पेरूसाठी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला मिळतात. तसं की येणार पेरूच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते. चांगले माल जे आहे ते 25 ते 30 रुपयांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूटची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात. डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 250 ते 260 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते. तर एका दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः दर जे आहे 300 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके माल जे येते 60 ते 65 रुपयापासून देखील डाळींसाठी दर पाहायला मिळतं. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे होते साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. हलके माल जे होते 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला पाहायला मिळतात.